नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की रिनी ही समरची काळजी घेत असते. तेव्हा समरला जाणवतं की आपली स्वतःची मुलगी असती तर तिने देखील एवढं केलं नसतं जितकी रिनी त्याच्यासाठी करत आहे. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. तर कथेला सुरुवात करूया. रिनीची सेवा आता परिणाम दाखवत होती. समरच्या हातापायांमध्ये आता थोडी हालचाल झाली होती. तोही बोलण्याचा प्रयत्न करू लागला. रिनीचे आजोबा समरचे काम सांभाळायचे. त्यातही रिनी त्यांना मदत करत असायची. समर आजारी असल्याचा फायदा इतर व्यावसायिकांनी घ्यायचा प्रयत्न केला होता, पण आजोबा आणि रिनीमुळे ते शक्य झाले नाही. तन्मयच्या परीक्षाही जवळ आल्या होत्या, त्यामुळे ती त्याला घरातील समस्यांपासून दूर ठेवायची. तिने कपड्यांच्या घड्या करून कपाटात ठेवत होती तेव्हा तिचा मोबाईल वाजला. रिनीने पाहिले की फोन विवानचाच होता. तिने कॉल ॲक्सेप्ट केला. हॅलो विवान. हॅलो रिनी, कशी आहेस? मी ठीक आहे, पण मला तुझी काळजी वाटते. तू परत कधी येणार आहेस? काय बोलतोस विवान? मी कशी येऊ? माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तुझ्यावर आणखी एक जबाबदारी आहे, तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची. विवानचे हे ऐकून रिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाली, हे बघ विवान, तुला माहीत आहे की माझं आता एकच ध्येय आहे की बाबांना एकदा नॉर्मल स्थितीमध्ये आणायचं आहे. हे ऐकून विवान गप्प झाला. विवान तिच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसल्याचे रिनीने पाहिले. तेव्हा ती म्हणाली, विवान, मला माहीत आहे की तू माझी खूप काळजी घेतोस, म्हणूनच मला तुझ्यासोबत आयुष्याचा प्रवास करायचा आहे. पण तूही पाहतोस ना, देव माझ्याशी काही ना काही खेळ करत राहतो. मला नेहमी तडजोड करावी लागते. माहीत आहे रिनी, तू अजूनही खूप खंबीर आहेस. काम आणि नातेसंबंधांसाठी असणारा तुझा प्रामाणिकपणा माझ्या हृदयाला भिडतो. मला माहीत आहे की तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मला शोधूनही सापडणार नाही. हे ऐकून रिनी हसली आणि म्हणाली, हो, पण सध्या आपली प्रायोरिटी आपलं करिअर हेच आहे. आपण दोघांनी आधी सेटल व्हायला हवं. रिनी म्हणाली. अरे यार, मला माहीत आहे ते, विवान म्हणाला. विवानला कविताबद्दल विचारायचे होते, पण त्याच्या बोलण्याने रिनीचा मूड हलका झाला आहे हे त्याला जाणवले. त्यामुळे त्याला तिचा मूड पुन्हा बिघडवायचा नव्हता. त्याने विचारले, ओके, काकांच्या तब्येतीत काही सुधारणा आहेत का? हो, बाबांमध्ये सुधारणा झाली आहे. आजपासून मी त्यांना थोडे थोडे चालवणार पण आहे. गुड. आणि स्वतःची पण काळजी घे. माझी काळजी तू घे, रिनी म्हणाली. मी? ते कसं? तो पण हसत म्हणाला. जशी घेतोस मेसेजमधून विचारत असतोस, जेवण कर रिनी, अजून झोपली नाहीस का? रात्री उशिरापर्यंत जागू नकोस, जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, वगैरे वगैरे. रिनीचे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, आज बाबांमध्ये झालेली सुधारणा पाहून रिनी मॅडमचा मूड खूप चांगला झाला आहे असं वाटतंय. रिनीने त्याचे म्हणणे ऐकले आणि म्हणाली, काय करू आता मी? एक बाबाच आहेत माझे, मला आईबद्दल तर काहीच माहीत नाही. आणि हे बोलून तिला पुन्हा अश्रू अनावर झाले. ओके ओके, आता तू रडू नकोस. माझी हसणारी रिनी खूप गोड दिसते. तुझ्या आवाजातील खणखणीतपणा मी खूप मिस केला आहे. प्लीज रडू नकोस आता. हे ऐकून रिनीने आपले अश्रू आवरले आणि हसत म्हणाली, तू नेहमी माझ्यासोबत राहा विवान. मी नेहमी तुझ्या सोबत आहे आणि कायम असेनही. प्रॉमिस? तू पण काळजी घे. बाय, रिनी म्हणाली. बाय, असं म्हणत विवानने फोन कट केला. तिचं कपाट व्यवस्थित करून रिनी किचनमध्ये आली
आजी काही कारणाने तन्मयला ओरडत होती. हा मुलगा काही ऐकत नाही, फक्त त्यांचा हट्ट. रिनीने मागून येऊन आजीच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाली, काय झालं आजी, का रागवलेस? मला राग येत नाहीये. तुझा भाऊ कशामुळे नाराज आहे ते मला कळत नाहीये. त्याला दूध गरम करून दिले पण प्यायलाच नाही. ते इथे ठेवून निघून गेलंय. मी विचारते तर सांगत नाहीये. आता माझ्या म्हाताऱ्या हाडांना त्याच्या मागे चालण्याची ताकद उरली नाहीये. तुझ्या आईने तशी ही कामं करण्याची आता माझी सवय मोडून टाकली आहे. लाचार करून स्वतः कुठून निघून गेलीये काय माहीत. आजीला भाऊक झाल्याचे पाहून रिनीने परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. काळजी का करतेस आजी? आई नाही तर काय झालं? तिची ही मुलगी तुझे सगळे प्रश्न सोडवेल. तू आराम कर, मी तन्मयशी बोलते. तू कोणाकोणाची काळजी घेणार, काय काय करणार? आजी काळजीने म्हणाली. हे मी एकटीच थोडी करते. तू, आजोबा, तन्मय, तुमच्या सगळ्यांच्या सोबत तर आहेच. सगळं ठीक होईल. दे दूध आण, दे मला. तुझ्या राजकुमाराचा मूड खराब का आहे ते बघते जरा. आजीनेही हसून दुधाचा ग्लास तिच्या हातात दिला. रिनीने दुधाचा ग्लास घेऊन अंगणात बसलेल्या तन्मयला गाठले. तन्मय, काय झालं? तू आजीचं का ऐकत नाहीयेस? का तिला त्रास देतोयस? आजकाल ती किती त्रासलेली आहे हे तुला माहीत नाहीये का? चल, आता हे दूध पिऊन घे. स्वतःची काळजी घ्यायला शिक. आता तन्मयने तिच्याकडे रागाने पाहिलं. हो, मला स्वतःची काळजी घेता येत नाही. माझा काही उपयोग नाही. त्याला राग आलेला पाहून ती त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली, हे कोण बोललं? तू खूप हुशार आहेस. मग तुम्ही सगळे घरच्या अडचणींमध्ये माझी मदत का घेत नाही? मी आजोबांना कामात का मदत करू शकत नाही? तुम्ही सगळे मला दूधखोळ्या मुलासारखे का समजता? तन्मय चिडून म्हणाला. अरे, तर हे आहे. रिनी दुधाकडे आणि मग तन्मयकडे हसत हसत पाहत म्हणाली. तो अजूनही तोंड वळवून बसून राहिला. रिनीने प्रेमाने त्याचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाली, तुला कोणीही दूध पिणारे मूल समजत नाहीये. उलट तुझ्यावर तर मोठी जबाबदारी आहे. प्लीज ताई, आता तुझ्या बोलण्याने माझी समजूत काढू नकोस. तन्मय म्हणाला. मी तुझी समजूत कशाला काढू? तू या घरचा मुलगा आहेस. बाबांची सगळी कामं तुला बघायची आहेत. त्यांचा आदर बनायचा आहे तुला. मी काय आज आहे इथे, उद्या मी दुसऱ्या घरी जाईन. तन्मय अजूनही तोंड फुकून होता. मग रिनी म्हणाली, हे बघ तन्मय, तुझा अभ्यास अजून पूर्ण झाला नाहीये. तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. अशा वेळी जर तू घरच्या अडचणीत अडकलास तर तुझं भविष्य खराब होईल आणि बाबांना हे अजिबात आवडणार नाही आणि आईला पण. हे बोलून ती भावूक व्हायला लागली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मग तन्मयने तिचे अश्रू पुसले. सॉरी ताई, आता मी तुला किंवा इतर कोणाला घरात कधीच त्रास देणार नाही आणि राग पण करणार नाही. मग हे दूध पिऊन दाखव. रिनी ग्लास पुढे करत म्हणाली. ताई, मम्मी कधी येणार? कशाने येईल? ती येईल ना? तन्मयने विचारल्यावर रिनी गंभीरपणे म्हणाली, तन्मय, जिथे अपघात झाला तिथे मी गेले होते. खरं तर हे आहे की आपण काहीच ठरवू शकत नाही. खरं तर तुला पण हिंमत दाखवून खऱ्याचा सामना करून नॉर्मल राहायचं आहे. जर आपण कमजोर पडलो तर आपल्या घरातील मोठे पण कोलमडतील. रिनी म्हणाले. नाही ताई, मी यापुढे माझं कुटुंब अजून तुटू देणार नाही. दॅट्स लाईक माय स्ट्रॉंग ब्रदर. चल, आता हे पूर्ण फिनिश कर. मी बाबांना थोडे चालवण्याचा प्रयत्न करते. तू जा आणि तुझा अभ्यास कर. ओके ताई. तन्मयने लगेच दुधाचा ग्लास खाली केला आणि त्याच्या खोलीत गेला. रिनीने खोलीतच समरचा हात धरून चालवण्याचा प्रयत्न सुरू केला. समर थोडा चालला. त्याला ते खूप आवडले. काही पावलं चालवत नेल्यावर
तिने समरला बसवलं. त्याला पुढे चालायचं होतं. तेव्हा रिनी म्हणाली, थोडं थोडं बाबा, एकदम जोरात पावलं नका टाकू. समरने काही बोलायचा प्रयत्न केला. तर रिनीने त्याला मोबाईल दिला. समरने मेसेज केला आणि म्हणाला, मी पण दुकानात जाईन. दुकान? आता कसं जाणार तुम्ही? रिनी म्हणाली. समरने टाईप केलं, मला काम करायचं आहे. हो करा, कोणीही नाही बोलणार नाही काही दिवस, आणि मग मी स्वतः तुम्हाला तिथे घेऊन जाईन. रिनीने समजावले. समर मग पुन्हा टाईप करू लागला, ओके, आता फक्त अंगणापर्यंत घेऊन चल. रिनीने काहीतरी विचार केला. मग ती म्हणाली, आतासाठी तुम्ही पुरेसे चाललात, संध्याकाळी घेऊन जाईन. समरने टाईप केलं, हट्टी मुलगी. मेसेज वाचून रिनी हसली आणि खोलीतून निघून गेली. समरच्या चेहऱ्यावरही हलके हसू उमटले. मग संध्याकाळी ती त्याला व्हीलचेअरवर अंगणात घेऊन गेली. तिथे ती समरला चालवण्याचा सराव करू लागली. ती समरला चालवायला लावत होती तेव्हा तिथे पोलीस आले. नमस्कार, आम्हाला समर सावंत यांना भेटायचं आहे. पोलीस येत असल्याचे पाहून रिनीने समरला पुन्हा व्हीलचेअरवर बसवले आणि स्वतः त्यांच्याशी बोलायला दारात गेली. बाबा बोलू शकणार नाहीत, आजोबाई नाहीयेत सध्या, तुम्ही मला सांगा. ते आम्ही कविता सावंत बद्दल बोलायला आलो आहोत. हा? रिनीचे डोळे चमकले. या, तुम्ही बसा ना. रिनीने त्यांना अंगणात ठेवलेल्या खुर्चीत बसायला सांगितले. नाही, आम्ही बसणार नाही. तुमच्या आईचा मृतदेह आम्हाला अजून सापडला नाहीये हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. खूप शोधाशोध करूनही आम्हाला आता काही आशा दिसत नाहीये, आणि आता मला असं वाटतंय की ही केस क्लोज करायला पाहिजे. त्यांचं बोलणं ऐकून रिनीचा चेहरा पडला आणि ती जोरात म्हणाली, तुम्ही लोक काय बोलताय? मग तिला आठवलं की समर तिथेच आहे आणि हे सगळं ऐकत आहे. ती पोलिसांची शांत स्वरात बोलली, काय बोलताय तुम्ही? मम्मीचा मृतदेह सापडला नाही, त्यामुळेच ती जिवंत असेल अशी आशा आहे. हे बघा मॅडम, या सगळ्या मनाच्या समजुती आहेत. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एवढ्या धोकादायक अपघातात कोणीही वाचू शकत नाही. एवढ्या धोकादायक अपघातात कोणीही वाचत नाही. बाबा तर वाचले आहेत ना? रिनीने तर्क केला. हो, कारण त्यांना तात्काळ वाचवण्यात आले, पण तुमच्या आई बुडाल्या आहेत. मृतदेह इतरत्र वाहून गेला असावा, त्यामुळे आम्हाला तो सापडला नाही. आणि तसंही त्या नदीत मगरी वगैरे असल्याच्या बातम्या येत असतात, त्यामुळे हे शक्य आहे. पोलिसांचे म्हणणे ऐकून रिनी चिडली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब प्लीज. पण समरने पोलिसांचे शब्द ऐकले होते आणि तो चांगलाच थरथरत होता. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी त्यावेळी तेथून निघून जाणेच योग्य मानले. आम्ही निघू आता. तुम्ही तुमच्या आजोबांना पोलीस स्टेशनला पाठवा उद्या सकाळी. हो म्हणत रिनी समरला सावरायला धावली. त्यावेळी पोलीस तिथून निघून गेले. रिनी समरला रूमवर नेण्यासाठी व्हीलचेअर पकडायला गेली तेव्हा समरने उजव्या हाताने ती जोरात हलवली. त्याला खूप राग आला होता. बाबा प्लीज, रागवू नका. रिनी बोलल्यावर समरने पुन्हा तिच्याकडे रागाने पाहिले आणि हातवारे करून तिच्यासोबत जाण्यास नकार दिला. रिनीने धावत जाऊन आजीला बोलवले आणि तिला सगळा प्रकार सांगितला. आजीही बाहेर आली आणि समरच्या खुर्चीला धरून खोलीत नेण्यासाठी पुढे सरसावल्या, पण समरने तिला खुर्चीला हात लावण्यापासून रोखले. हे काय आहे समर? कशाला रागवतोस? ती बिचारी काय करणार होती? तुझी अवस्था अशी झाली होती की तुला खरं सांगता येणार नव्हतं. आजीने समजावण्याचा प्रयत्न केला. रिनी जमिनीवर गुडघे टेकून त्याच्या जवळ बसली आणि दाटून आलेल्या आवाजात म्हणाली,
बाबा, माझे जन्मदाते एक एक करून मला सोडून गेले आहेत. फक्त तुम्हीच राहिले आहात. जर तुम्हालाही गमावून बसले असते तर या भीतीने मी खोटं बोलले. समर शांत झाला, पण कोणतीही प्रतिक्रिया न देता गंभीर झाला. मग रिनीने त्याला मोबाईल दिला आणि म्हणाली, प्लीज बाबा, काहीतरी बोला. तो अजूनही कठोर राहिला. मग रिनी पुन्हा म्हणाली, प्लीज बाबा, मला माफ करा. पण समरला फक्त रिनीचाच नाही तर घरातील प्रत्येक सदस्याचा राग होता. कारण सर्वांनीच त्याच्यापासून सत्य लपवले होते. जानकीताईंना हे समजत होते. त्याही आपल्या मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या, या चुकीबद्दल मीही तुझी माफी मागते. असं म्हणत त्यांनी आपले दोन्ही हात समोर केले. हे पाहून समरला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्याने त्यांचे जोडलेले हात एका हाताने वेगळे केले आणि तिचा हात धरून रडू लागला. त्याला असे रडताना पाहून तिथे बसलेली रिनीही रडायला लागली. समरने तिलाही जवळ येण्याचा इशारा केला. तिनेही वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिघेही काही वेळ तसेच रडत राहिले. काही वेळाने त्यांचं मन मोकळं झाल्यावर समरने हातवारे करून रिनीकडे मोबाईल मागितला. तिने मोबाईल दिला आणि समरने टाईप केलं, तुम्ही सगळे निराश होऊ नका. मला खात्री आहे ही कविता आपल्याला सोडून कुठेही गेली नसेल. ती नक्कीच परत येईल. रिनीने त्याचा मेसेज मोठ्याने वाचला. त्याचा विश्वास पाहून आजी आणि रिनी दोघीही आनंदी झाल्या. तोपर्यंत आजोबा आणि तन्मयही तिथे पोचले होते. समोरचे बोलणे ऐकून दोघांच्याही मनात आशा निर्माण झाली. आजोबा म्हणाले, समर बरोबर बोलतोय. आपण निराश होऊन शांत नको बसायला. आपण आपल्या परीने सुनबाईचा शोध घेतला पाहिजे. तिचा शोध घेण्यासाठी जमेल तितके जास्त प्रयत्न करू. मग अचानक तन्मय उत्सुकतेने म्हणाला, ताई, एक आयडिया आहे. कसली आयडिया? रिनीने विचारले. अरे, हे मला आधीच का नाही सुचले? तन्मय म्हणाला. आता सांग तरी, का तू स्वतःशीच बोलत राहशील? रिनी घाईघाईने बोलली. सोशल मीडिया, आपण त्याची मदत का नाही घेतली? तन्मय म्हणाला. हो, आईचा फोटो सगळीकडे अपलोड करूया. कदाचित कोणीतरी मदत करेल. रिनी विचार करत म्हणाली. समर, आजोबा, आजी या सर्वांना तन्मयचा सल्ला आवडला. कविता बेपत्ता झाल्याबद्दल रिनीने पोस्ट तयार करण्यास सुरुवात केली. पण नंतर तिला पोलिसांनी आजोबांना काय सांगितले होते ते आठवले. आजोबा, पण पोलीस म्हणत होते की इतक्या भयानक अपघातात कोणीही वाचू शकत नाही. पोलिसांना म्हणू दे. तसं असेल तर त्यांनी तो मृतदेह आणून दाखवला असता. त्यांच्यासाठी ही केस आहे, पण आपल्यासाठी तसं नाही, आजोबा म्हणाले. तुम्ही बरोबर आहात, रिनी म्हणाली. मग आजी म्हणाली, पण त्यांनी जर केस बंद केली तर? त्याची काळजी करू नकोस. मी उद्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याशी बोलेन. आजोबांचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. यानंतर रिनीने सोशल मीडियावर मिसिंग पोस्ट टाकली. आजोबा आपल्या भावांच्या मुलांसह त्या नदीवर फिरू लागले. प्रत्येक जण आपापल्या परीने कविताचा शोध घेत होते. नदीच्या काठावर विरळ लोकवस्तीचा परिसर होता. काही 8-10 झोपड्यांशिवाय काहीच नव्हते. त्या ठिकाणी निसर्गाची पूर्ण कृपा होती, किंवा खरे सांगायचे तर तो वनक्षेत्र होता. तिथले लोक बाहेरच्या लोकांपासून जवळजवळ तोडले गेले होते. त्याचवेळी नदीच्या काठावर एक माणूस हातोडा मारून बोट दुरुस्त करत होता. तेवढ्यात त्याची पत्नी शैला तिथे आली. ऐका, त्या बाईची जखम भरल्यागत झाली होती. आता काय झाले चिघळले बघा. ती शुद्धीवर आली
आणि पुन्हा बेसूत झाली. मनोहर नावच्या त्या माणसाने तिचं ऐकताच आपलं काम थांबवलं. काय म्हणतीस? मी आता चांगली पट्टी केली होती, तूच नीट काळजी घेईनच वाटतं. ही किती वेळ झाली बेसूत आहे. म्या तिला यायच्या वेळी औषध देतीया, ते सगळं जाऊ द्या, चला माझ्यासोबत, शैला मनोहरला म्हणाली. बरं बरं, चल जाऊया, असं म्हणत मनोहरने सामान तिथेच ठेवले आणि शैलासोबत चालू लागला. ती एक छोटीशी झोपडी होती, मात्र शैलाने पूर्ण स्वच्छता ठेवली होती. आत एक खॉट होती, ज्यावर महिला बेशुद्ध पडली होती. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. बिचारीची कातडी बी पाण्यात मऊ झाली या. वाईच याय लागेल, पर काय बी बिघडत नाही, जखम्या बऱ्या होतील समद्या, मनोहर जखमेवर लेप लावत म्हणाला. पर ही इतकी दिवस झाली बेसूद आहे, शुद्धीवर येताच काही वेळाने बेसूद होती या, त्याचं काय? म्या काय म्हणती या, कोणत्या शहरातल्या डॉक्टरला बोलून बघूया का, शैला म्हणाली. अगं तू काळजी करू नकोस, अंगात ताकद नसल्याने बेसूद येते बघ. म्या वेदूबाबांकडनं औषधी वनस्पती मागून घेतली या आणि भारीतल्या भारी औषधी दिली या. तू हिसनी लगेच खायला प्यायला देत राहा, शुद्धीवर येताच, मनोहर तिला समजवताना म्हणाला. शैलाला त्याचे बोलणे पटले आणि मग थोडा वेळ विचार केल्यावर ती म्हणाली. बिचारीला तिची घरची समधी हुडकत असतीला, ती चांगल्या घरची आहे असं वाटतंय. वय ते तर आहेच की, आपण बी काय करू शकतो, निदान शुद्धीवत यावं. मग काहीतरी विचार करूया. शुद्धीत आल्यावर अंगात ताकद नसल्याने आणि यज्ञापायी बोलायला वत नाही, मग पुन्हा बेसूत पडतीये. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.